पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा नियोजित दौरा रद्द. पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा पुढच्या काही दिवसांमध्ये आयोजित करण्यात येणार. मोदींच्याच उपस्थितीमध्ये मेट्रोचं उद्घाटन व्हावं यासाठी महायुतीमधल्या नेत्यांचा आग्रह असल्याची माहिती. सामान्य पुणेकर नागरिकांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करा. मोदींचा दौरा रद्द झाल्याच्या नंतर आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. मोदींच्या दौऱ्यावरती उद्घाटनाच्या नावाखाली याआधीच लाखोंचा खर्च. आता उद्घाटन रद्द झाल्यामुळे पुणेकरांचे लाखो रुपये वाचले. धंगेकरांची प्रतिक्रिया. पुणेकरांना वेठीस धरू नका. आजच्या आज मेट्रो चालू करा, नाहीतर उद्यापासून आम्ही मेट्रो कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करू. आमदार रवींद्र धंगेकर यांचा प्रशासनाला इशारा. माढ्यातील वडोली गावामध्ये विधानसभेपूर्वीच अभिजित पाटलांची आमदार म्हणून मिरवणूक. घोड्यावरून मिरवणूक काढत गावकऱ्यांनी केलं स्वागत. आणि राज्यभरातल्या इतर बातम्यांचा वेगवान आढावा. वक्फ विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये राडा. शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी भिडले. विरोधकांकडून सभेचा त्याग. महाविकास आघाडीचे 150 जागांवरती एकमत. सतेज पाटील यांची माहिती. तर पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार सतेज पाटील यांचा विश्वास. ठाकरे गटाचं मिशन विधानसभा. या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे घेणार विभागनिहाय विधानसभा मतदारसंघाचा आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1200 इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज. महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेच्या 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. महाराष्ट्रामध्ये मी सिंघम की तू सिंघम अशी चढाओढ. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर लावण्यात आलेल्या बॅनरवरून राऊतांचा टोला. नालासोपाऱ्यामध्ये काल भाजप पदाधिकाऱ्याला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक. फडणवीस त्याला बेड्या ठोकणार का, राऊतांचा सवाल. गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदाबद्दल अजित रानडेंना हायकोर्टाचा 7 ऑक्टोबरपर्यंत दिलासा कायम. सुनावणीसाठी नियमित खंडपीठ पुढील आठवड्यामध्ये ठरण्याची शक्यता. पितृपक्ष सुरू असल्यामुळे भाजीपाला महागला. चवळी गवार 120 रुपये तर पडवळ 200 रुपयांवर. किरकोळ बाजारामध्ये भाज्यांच्या किमतीत दुप्पट. पालेभाज्या सुद्धा महागल्या. राज्यामधल्या धरणांमधील पाणीसाठा 86%, तर कोकणामधल्या धरणांमध्ये सर्वाधिक 94% पाणीसाठा. उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीच्या दौऱ्यावर. अमरावती विधानसभा मतदारसंघामधल्या विविध विकास कामांचं दादांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवलं. दिव्यांगांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, कार्यकर्त्यांनी दादांकडे केली मागणी. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं निधन. आजारपणामुळे मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. नागपूरमध्ये आदिवासी समाजाचं उपोषण. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण न देण्याची उपोषणकर्त्यांची मागणी. नागपुरातील मर्सिडीज कार अपघाताचं प्रकरण. आरोपी रितिका मालूचा जामीन रद्द. न्यायालयाकडून रितिका मालूला अटक करण्याचे आदेश. वाशिमच्या शिरपूर जैन गावामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये साचलं पावसाचं पाणी. भंडाऱ्याच्या जांभोरा गावामध्ये 51 जणांना अन्नामधून विषबाधा. साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान भाजीमध्ये पाल पडल्यामुळे विषबाधा. आता मुंबई आणि परिसरामधल्या बातम्या बघूयात सुपरफास्ट. मुंबई मेट्रो 1 मध्ये पाणी गळती. प्रवाशानं काढलेला व्हिडिओ व्हायरल. प्रवाशाचे देखील हाल. मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 99% पाणीसाठा. काल मुंबई उपनगरांसह आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागामधील 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूपच्या हनुमाननगर परिसरामध्ये दरड कोसळली. एका घरावर ही दरड कोसळल्यामुळे महिला जखमी. घरामधल्या साहित्याचं मोठं नुकसान.
नालासोपाऱ्यामधल्या बावशेत पाड्यामध्ये दरड कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची माहिती। अंधेरीमध्ये पर्जन्य जलवाहिनीमध्ये कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। महानगरपालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय समिती स्थापन, 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश। मुंबई अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात, तेलाची मोठ्या प्रमाणावरती गळती, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रामधल्या बातम्या वेगवान। संपामुळे नाशिकच्या आरटीओ कार्यालयामधील कामकाज ठप्प, 100% कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे आरटीओ कार्यालयामध्ये शुकशुकाट। अहमदनगरच्या धनगर आंदोलकांवरती गुन्हा दाखल, निवासा फाट्यावरती टायर जाळत वाहतूक रोखल्याप्रकरणी 10 आंदोलकांवरती गुन्हा दाखल। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्यामुळे 553 क्युसेक्स वेगानं गोदावरीच्या नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या येवल्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, अनेकांच्या घरामध्ये दुकानांमध्ये पाणीच पाणी। पाटोदा रोड, हुडको वसाहत, लक्कडकोट, आंबेडकर शॉपिंग सेंटर, साईबाबा मंदिर, शनी पटांगण यासह सखल भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। धुळे जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नंदुरबारमध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी, काढणीसाठी आलेल्या कापूस, सोयाबीन आणि मिरची या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। नाशिकच्या मनमाडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित, ठाकरे गटाचं वीज वितरण कार्यालयामध्ये रात्री झोपून आंदोलन। नंदुरबार शहरामध्ये शासनाकडून मिळणारी भांडी आणि इतर साहित्याचं किट घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, अनेक महिलांचा आठवड्याभरापासून मुक्काम, यंत्रणेविरोधात नाराजी, गावातच लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्याची मागणी। आणि यानंतर बातम्या बघूयात मराठवाड्यामधल्या वेगवान स्वरूपात। नांदेडचे भाजपचे आमदार राजेश पवार यांना पक्षामधूनच आव्हान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी केली निवडणूक लढण्याची घोषणा। खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी। मात्र आदिवासी समाज आक्रमक, आज आष्टीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं जाणार। संततधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, यावर्षी पहिल्यांदा जायकवाडी धरणामधून 37,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर मधल्या जुने शहर परिसरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार, हर्सुल तलाव काठोकाठ भरल्याने 1 दिवसाआड पाणी पुरवठा शक्य, सध्या 7 दिवसांमधून एकदा होतोय पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणखेडा गावातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, जोरदार पावसामुळे शाळेला जोडणारा रस्ता वाहून गेला, पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कसरत। हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे सोयाबीनचं नुकसान, पावसामुळे कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या शेतामध्ये भिजल्या, सततच्या पावसामुळे सोयाबीनला मोड यायलाही सुरुवात। मालवण पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर, देखभाल योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे पुतळ्याला आतमधून गंज चढल्याचं अहवालात नमूद। राजकोटमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईकांची चौकशी होणार, पुतळ्यात घोटाळा झाल्याचा नाईकांनी केला होता आरोप, याबद्दल पोलीस त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची माहिती घेणार। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये 2 दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी, त्यामुळे भातशेतीला फटका बसण्याची शक्यता, आज पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस, पालीमध्ये मुख्य बाजारपेठेमधल्या खडकाळी आणि प्रबुद्ध नगर जवळच्या घरांमध्ये पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।